Standard 10th subject English Unit 4.4 Unbeatable Supermom Mary Kom Part 2. Good morning students. In previous video we have learned, we studied Unit 4.4 warming up and chit chat of the lesson. Today in this lesson, in this period, we are going to study paragraph number 2. In the previous video or in the previous class, we learned that the success story of Mary Kom. This is the beginning of the lesson. Now we are going to study what are the achievements, where did she born and what are her achievements. Unit 4.4 मधील अनबीटेबल सुपरमॉम या पाठातील मेरी कोम या पाठामधील आपण चिटचाट हा प्रश्न पाहिला आहे. त्यानंतर पॅराग्राफ नंबर 1 पाहिला. आता आपण पुढे जातोय पेज नंबर 47. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 47 अँड लुक केअरफुली. काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्या. पॅराग्राफ नंबर 2. कोम वॉज बॉर्न इन कांगथेई. अंडरलाइन द कांगथेई. दीज आर द प्लेसेस. कांगथेई विलेज, मोइरंग लखमाई इन चुराचंद्रपुर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. ईस्टर्न इंडिया पूर्व आशियामधील हा भाग आहे. मणिपूर राज्य आहे. स्टेट ऑफ मणिपूर म्हणजे रुरल एरिया. मणिपूर मधला रुरल एरिया. रुरल म्हणजे दुर्गम भाग किंवा खेड. दुर्गम भाग किंवा खेड असलेलं त्या भागात बघा डिस्ट्रिक्ट कोणता आहे? चुराचंद्रपूर. डिस्ट्रिक्ट जसं आपलं कोल्हापूर तसं चुराचंद्रपूर इज द नेम ऑफ डिस्ट्रिक्ट इन मणिपूर स्टेट ऑफ ईस्टर्न एशिया. लक्षात येते? आणि त्याच्या गावचं नाव काय आहे बघा, कांगथेई विलेज. काय? कांगथेई विलेज. आणि तालुका कोणता आहे? मोइरंग लखमाई. दिस इज अ तहसील प्लेस ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट. लक्षात येतं मला ही ओळीचा अर्थ समजला. नेक्स्ट आहे, शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. मेरी कोम अत्यंत पुअर फॅमिली म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामध्ये अत्यंत गरीब फॅमिली मधून आलेली. हर पेरेंट्स, त्यांच्या पेरेंट्सची नावं बघा काय काय आहेत. मणिपूरची नावं आणि महाराष्ट्रातली नावं थोडीशी वेगळी. आपल्याकडे कसं रावसाहेब, बरोबर, अप्पासाहेब, हे असे साहेब वगैरे लावलेली. त्यांच्याकडे नावं कशी थोडीशी वेगळ्या प्रकारची आहेत. बघा काय पेरेंट्स. मांगती टोनपा कोम अँड मांगती अखम कोम वेअर टिनॅन्ट फार्मर्स. हे दोघे त्याचे आई वडील कोण होते? टिनॅन्ट फार्मर्स म्हणजे शेती भाड्याने देतात बघा. खंडकरी, त्याला खंडकरी म्हणतात. भाड्यानं म्हणजे खंडकरी, भाड्याचा तवावरती. म्हणजे ह्या शेतीमधून एवढं उत्पन्न घरी धरायचं, त्याची खंडणी आधीच द्यायची. खंडकरी शेतकरी म्हणतो आपण. काय म्हणतात? खंडकरी शेतकरी. अशा प्रकारची टेनंट फार्मर्स होते. हु वर्कड इन झूम फील्ड्स. झूम फील्ड्स म्हणजे झूम शेतीमध्ये काम करणारे. झूम शेतीचं त्याचा देयर इज अ ग्लोसरी. लुक ॲट फार्मिंग शिफ्टिंग कल्टिवेशन. म्हणजे ज्या ठिकाणी शेती अशा प्रकारची असते की ती वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते शिफ्टिंग पद्धतीनं. नेक्स्ट, Kom grew up in humble surroundings, helping her parents with farm related chores. बघा CHORE, chores are the daily work, दैनंदिन काम. कोम काय करत होती? कुठे जन्मली होती? हंबल सराउंडिंग मध्ये म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली. आणि हेल्प हर पेरेंट्स, त्याच्या आई वडिलांना शेतीमध्ये काम करण्यासाठी मदत करत होती. अलीकडल्या आपल्या त्या मुली तुम्ही जाता शेतीमध्ये? किती जण जाता बघूया सांगा. 1 1 खरंच 1 2 3 4 5 6 भांगलन वगैरे येते? नाही, नुसतं शेती बघायला जायचं नाही, टू डू द वर्क.
शेतात काम करायला कधी गेलाय का? कधीतरी हातामध्ये ते खुरपं घ्या ना, विळा घ्या, खोरं घेऊन बघा. तुमच्या वडिलांना किती कष्ट पडत असतील शेती करत असताना. उन्हात जा 10-11 वाजता शेताकडं, आपण नुसता फिरून आलो तरी आपल्याला अंगाला घाम पडतो. पण ती शेतामध्ये ऍक्च्युली फील्ड वर्क काम करत होती ती, आणि आपल्याला पण सवय असावी, भविष्यामध्ये उपयोग पडतोय आपल्याला. गोइंग टू स्कूल लर्निंग अथलेटिक्स बघा, आणि शाळेलाही जात होती. दैनंदिन कामामध्ये मदत तर करत होती. डेली वर्क मध्ये शी हेल्प्ड हर पेरेंट्स इन डेली वर्क, मदत करत होती. गोइंग टू स्कूल शाळेत देखील जात होती. अँड लर्निंग अथलेटिक्स इनिशियली, सुरुवातीला अथलेटिक्सचा इनिशियली म्हणजे ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला ऍट फर्स्ट सुरुवातीला अथलेटिक्सचा सराव करत होती. अँड पुढं इनिशियली अँड लॅटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली, आणि त्याचबरोबर नंतर सायमल्टेनियसली नंतर आफ्टर दॅट शी प्रॅक्टिस्ड ॲज अ बॉक्सर. पर्टिक्युलर खेळामध्ये ती बॉक्सर म्हणून प्रॅक्टिस करू लागली. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. बालपणी, यंगर एज, तरुण असताना त्याचे वडील, तिचे वडील, मेरी कोमचे वडील रेसलर होते. रेसलर म्हणजे पैलवान, कुस्तीपटू, बरं, कुस्तीगीर. आणि कसे होते ते? कीन, पट्टीचे, म्हणजे अत्यंत सुरेख असे कुस्ती खेळणारे कुस्तीगीर असे तिचे वडील होते. थर्ड पॅराग्राफ. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन अथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. बालपणापासूनच, चाइल्डहुड, तिला पण खूप इगर म्हणजे खूप अशी अथलेटिक्सची आवड होती, रस होता. अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, आता एक नाव आहे डिंको सिंग, अंडरलाईन द नेम ऑफ अथलेट डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ गोल्ड मेडल. बघा, बँकॉक एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलेली डिंको सिंग कोण होती? ती मेरी कोमची सहकारी, फेलो ऑफ मेरी कोम, फ्रेंड ऑफ मेरी कोम. त्याच्यासोबत बॉक्सिंगचं किंवा अथलेटिक्सची प्रॅक्टिस करणारी ती डिंको सिंग मणिपूरमध्ये आली होती गोल्ड मेडल जिंकून. कळते का? आणि आपल्या इथं समजा एखादा कोल्हापूरचा कोणी असेल, एखादा अथलेट असेल किंवा बॉक्सर असेल आणि त्याला एखादं मेडल मिळवलंय समजा, तो इथं आला, मिळालं त्याला ते पदक, तर इथली लोक, इथली तरुण लोक काय होतात? प्रेरित होतात त्याच्याकडून, बरोबर का? आपण पण त्यामध्ये करिअर करणार का हरकत आहे? एवढा साधा माणूस, एखादी साधी मुलगी ती अशा प्रकारचं ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवते, तर आपण का नाही? प्रेरणा मिळते ना. ऍट द सेम, तशाच प्रकारची प्रेरणा, इन्स्पिरेशन शी गॉट फ्रॉम डिंको सिंग. डिंको सिंग कडून तिला देखील प्रेरणा मिळाली. कोम रिकलेक्ट्स मीन्स आठवणे, रिमेंबर, त्यावेळेला तिला आठवते. had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. अनेक यंगस्टर्सना प्रेरणा देणारी ती घटना घडली आणि तिनं प्रेरणा दिली, आणि मेरी कोम देखील त्यामध्ये ट्राय करायला काय हरकत आहे असं तिनं ठरवलं. मेरी कोम ऑल्सो वॉन्ट टू ट्राय इन दॅट फील्ड ऑफ बॉक्सिंग. बॉक्सिंगच्या फील्डमध्ये तिनं जायचं ठरवलं. मेरी कोम्स करिअर स्टार्टेड इन 2000 मध्ये तिचं करिअर सुरू झालं. आफ्टर अ व्हिक्टरी इन मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. करिअरला कशी सुरू झाली? कधीपासून? मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर करिअरला खरी सुरुवात झाली, आणि ते साल होतं 2020. अँड दुसरी 2000. अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल, आणि त्यांच्या भागातील वेस्ट बंगाल मधली प्रादेशिक अशी चॅम्पियनशिप, त्या बांगलादेशापुरती असलेली रिजनल चॅम्पियनशिप म्हणून, त्यामध्ये तिनं 2000 साली यश मिळवलं. शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ऍट इंटरनॅशनल लेवल. त्यानंतर ती इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशनला उतरू लागली, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये ती भाग घेऊ लागली. She started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States. United States of America, USA. बरोबर? युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं नाव काय आहे बघा?
AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप. लक्षात आलं? या इंटरनॅशनल लेवलच्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये त्याने डेब्यू केले. डेब्यूचा अर्थ पदार्पण करणे. डेब्यू स्पेलिंग काय बघायचं? DEBUT असं आहे, पण उच्चार करताना काय करायचं? डेब्यू. T इज सायलेंट देअर. कळतंय का तुम्हाला? बघा इथं ग्लोसरी मध्ये पण द मीनिंग इज गिवन इन ग्लोसरी ऑल्सो. फर्स्ट पब्लिक अपीयरन्स ऑर परफॉर्मन्स, जशा आंतरराष्ट्रीय लेवलला पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी भाग घेणे, डेब्यू. विनिंग अ सिल्वर मेडल इन 48 किलोग्राम वेट कॅटेगरी. 48 किलोग्राम वजनामध्ये त्या स्पर्धेमध्ये असलेली ती कोणतं मेडल मिळवली? सिल्वर मेडल मिळवली. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. दोन शब्द आहेत difficult. There are two difficult words. One is reinforced. Reinforced means strengthen. बघा त्याचा अर्थ काय आहे? स्ट्रेंथनचा अर्थ स्ट्रेंथन सांगा. Her greatness is reinforced. Reinforced अधोरेखित होणे. रेनफोर्स अर्थ अधोरेखित होणे. तिचा महानता, तिची महानता अधोरेखित होते. कशामुळे अधोरेखित झाले बघा ती महानता तिची? तर बाय द वे शी अपोलोगाइज शब्द आहे. अपोलोगाइज इथं पास्ट टेन्स आहे. ईडी प्रत्यय लागले. अपोलोगाइज्ड. अपोलोगाइजचा अर्थ काय? क्षमा मागणे, माफी मागणे. अपोलोगाइज. लोकांची माफी मागितली. सिल्वर मेडल मिळवल्यावर माफी मागितली लोकांची. व्हाय? बिकॉज शी डिडंट विन गोल्ड. कळतंय का? माझ्या राज्यातल्या लोकांनो, मी सिल्वर मेडल मिळवलं, तुम्ही माझं कौतुक करताय, पण मी तुमची सर्वांची माफी मागते. व्हाय? आय डिडंट विन द गोल्ड मेडल. आणि ह्याच्यामुळे काय झालं? हर ग्रेटनेस अराउज. तिचा महानता वाढून आली. लोकांना वाटलं अरे एवढं मेडल मिळवून पण आपली माफी मागते की तिला गोल्ड मेडल मिळवता आलं नाही. बरोबर? म्हणजे तिचं महानता त्याच्यातून दिसून येते. नेक्स्ट आहे शी इज लिजेंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमेन टू लुक अप टू. लिजेंड. लिजेंड मीन्स काय दिलं बघा तिथं? LEGEND. लिजेंड. वन हू मेक्स हिस्ट्री. इतिहास घडवणार. लिजेंड म्हणजे अलौकिक काम करणारे, कामगिरी करणारे, अलौकिक कार्य करणारे, कामगिरी करणारे अशी व्यक्ती. लिजेंड. सिनेमा येऊन गेला लिजेंड ऑफ भगत सिंग. बघितलं ना सगळं? लिजेंड म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अलौकिक काम केलेली व्यक्ती, अशी अलौकिक व्यक्ती. एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क हॅज बीन डन बाय दॅट पर्सन. एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या असामान्य अशी गोष्ट घडून गेली असेल तर त्याला लिजेंड असं म्हणतात. लिजेंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पिरियड किंवा पर्टिक्युलर एरिया, त्या क्षेत्रातले एखादे विशेष वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे असे म्हणतात, त्यांना लिजेंड असं म्हणतात. बघा. आणि ती कोण होती? आयडॉल. आयडॉल आदर्श व्यक्ती. आयडॉल मीन्स आदर्श व्यक्ती. जसं इंडियन आयडॉल वगैरे असते. आयडियल पर्सन म्हणतो आपण त्याला. आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमेन. आणि मणिपूर मधल्या आणि इतर राज्यातल्या देशातल्या आपल्या देशातल्या लोकांसाठी, वुमेनसाठी विशेष करून वुमेन स्पोर्ट्स पर्सन साठी, खेळाडूंच्या साठी ती एक आदर्श व्यक्ती बनली, आदर्श मुलगी बनली. नेक्स्ट पेज 148. अँड इंटरव्ह्यू. तिची एक मुलाखत घेतलेली आहे. आता कोण मुलाखत घेतले बघा? इंटरव्ह्यूअर कोण आहे आणि इंटरव्ह्यूवी कोण आहे? दोन्हीचा अर्थ कळतो ना? इंटरव्ह्यूअर म्हणजे कोण? इंटरव्ह्यू घेणार आणि इंटरव्ह्यूवी इंटरव्ह्यू देणार. बघा. इन अन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स ईडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. दोन नाव आहेत. एक इंटरव्ह्यूअर आहे, एक इंटरव्ह्यूई आहे. कोण आहे इंटरव्ह्यूअर?
स्पोर्ट्स क्रीडा ची म्हणजे त्या वृत्ताची वृत्तवाहिनीची बातमीदार आहे. करस्पॉन्डंट म्हणजे कोण? रिपोर्टर, बातमीदार. तिचं नाव काय? तारुका श्रीवास्तव. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कोम, आणि ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवली ही मेरी कोम. टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन फॉर ऑलिम्पिक्स. ती काय करते? ऑलिम्पिकच्या प्रिपरेशन म्हणजे तयारी, पूर्वतयारी, त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. आणि अँड हर इलेशन ऍट विनिंग अ मेडल. इलेशन बरोबर ग्लोसरी मध्ये शब्द आहे ना. इलेशन मीन्स ग्रेट जॉय. आनंद. बघा. आणि तिला गोल्ड विनिंग मेडल, त्या ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालंय त्याच्या संदर्भात तो तिचा आनंद, त्या संदर्भात ती काय करते? काही क्वेश्चन्स विचारते. आणि दिस इज अन इंटरव्ह्यू ऑफ मेरी कोम टेकन बाय तारुका श्रीवास्तव. इंटरव्ह्यूवर ती विचारते. इंटरव्ह्यूवर काय विचारते? फर्स्ट क्वेश्चन विचारते. First thing first, you are the first Indian female boxer to win an Olympics medal for India. Has the feeling completely sunk in? First thing first, सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, you are the first Indian female boxer. Male and female. Male पुरुष, female स्त्री. तू पहिली स्त्री बॉक्सर आहेस. टू विन अन ऑलिम्पिक मेडल. ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणार फर्स्ट वुमन आहेस, फर्स्ट स्पोर्ट्स वुमेन आहेस, भारतासाठी मिळवलेलं. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. देयर इज अ फ्रेज, संक इन, भारावून टाकणे. रिअलाइज अँड ऍक्सेप्ट, भारावून टाकणार, आनंद देऊन टाकणार, हर्षभरित होणार, असा प्रकारचा हा अनुभव, फिलिंग तुझ्या नाहीत का? मेरी कॉम सेज. रिप्लाय. What is the reply of Mary Kom? बघा. I am really happy with my achievement. Achievement means कामगिरी, यश, सक्सेस. मी माझ्या यशावरती, सक्सेसवरती काय आनंदी आहे. I am really happy म्हणते ती. And yes, it is yet to sink in. आणि अजून पण ती भारावून टाकणारी गोष्ट आहे, खूप मनाला आनंद देणारी घटना आहे, गोष्ट आहे. I am just so exhilarated. Write down the difficult word. Exhilarated. हर्षभरित होणे, खूप आनंदी होणे. Very thrilled. Very thrilled. Exhilarated. Interviewer asked second question. दूसरा क्वेश्चन विचारला इंटरव्ह्यूवर. You were the only female representative from India in boxing. Did that put additional pressure on you? बघा. यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधित्व करणे. बरोबर. तू पहिली प्रतिनिधी, कशासाठी प्रतिनिधित्व करायलास? वुमेन बॉक्सर म्हणून. भारताचं प्रतिनिधित्व करणे सोपं आहे का? आहे का सोपं? नाही. एखाद्या पर्टिक्युलर खेळामध्ये, एखाद्या विशेषाच्या खेळामध्ये आपण भारताचं प्रतिनिधित्व करतोय, एकमेवच व्यक्ती आपण आहे. मग तिला विचारलं, प्रश्न काय आहे पुढचा? Did that put additional pressure to you? तुला additional प्रेशर म्हणजे दबाव, ताण, तुझ्यावरती काय ताण आला का? दबाव आला का? किंवा काही जबाबदारी वाटली का? मेरी कोम सेज नो, नॉट ऍट ऑल. अजिबात नाही, अशा प्रकारचं प्रेशर वगैरे माझ्यावरती आलं नाही. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. सगळ्यात महत्वाचा मानवाचा गुण, माणसाचा गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे कुठलं यश मिळवण्यासाठी. वी मस्ट बी कॉन्फिडंट अबाउट दॅट. कुठलीही गोष्ट करत असताना आपण कसं असलं पाहिजे? आत्मविश्वास असला पाहिजे स्वतःवरती. आणि मी आत्मविश्वासू होते, आणि मला माहिती आहे. इंटरव्ह्यूअर्स आस्क्ड नेक्स्ट क्वेश्चन. युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. बघा. अकंपनी म्हणजे काय? अकंपनी मीन्स च्या सोबतीने जाणे. अकंपनी. बरोबर. काय सांगितलंय? त्यांचे कोच आहेत, त्यांचं नाव आहे चार्ल्स एटकिन्सन. नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक्सला बघा, एखादा खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करून चाललाय, त्याच्यासोबत कोणतरी पाहिजे ना, कोच पाहिजे ना. जसं आपल्याला क्रिकेट मॅचेस होतात, त्यांच्यासोबत सगळे कोच असतात ना. पण त्या ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेत असताना तिला तिच्यासोबत
त्यांच्या कोचला जाण्यास परवानगी मिळाली नाही. नॉट अलाउड टू गो विथ हर. तिच्यासोबत परवानगी मिळाली नाही जाण्याची. मग अशा वेळेला हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. मग तुझ्या तयारीवर त्याचा काय परिणाम झाला का? जेव्हा आपण ऑलिम्पिक्सला त्या कोचला सोबत न जाता ती एकटीच मुलगी गेली मेरी कोम, तिथे गेल्यानंतर थोडी प्रॅक्टिस करतात ना आधी, बरोबर. त्यांना सरावाला ठिकाण जागा दिलेली असते, राहण्याची व्यवस्था केलेली असते, सगळी जबाबदारी त्यांची असते त्या ऑलिम्पिक्स मॅनेज करणाऱ्या लोकांची, बरोबर. तिथे सोबत कोच नाही आहे, आई वडील तर लांबच, कोच पण नाही आहे. आईने ह्याच्या वेळेला स्पर्धेच्या वेळेला कोणतरी आपल्याला बकअप करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी कोणतरी पाहिजे ना आपलं, तसं नाही आहे. मग अशा वेळेला तू काय केलंस? ते नव्हते सोबत नसताना देखील प्रिपरेशन कशी केलीस, तयारी कशी केलीस? बघा काय सांगते. वेल आय डिड मिस हिम. टू मिस आता कमतरता वाटणे, उणीव वाटणे, मला त्यांची उणीव वाटली. बघा पुढे म्हणते देअर बट थँकफुली, मी त्यांचा आभार म्हणते. वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आम्ही आधीच सगळा होमवर्क केलेला होता, म्हणजे सगळ्या प्रकारचं कोचिंग पूर्ण झालं होतं. मला त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्यामुळे आता काय शिल्लक राहिलेलं नव्हतं. त्याचा काय एवढा मला परिणाम झाला नाही. याच्यापूर्वी मी तयारी केली होते, त्यामुळे मला एवढा प्रॉब्लेम आला नाही, असं ते म्हणते. इंटरव्ह्यूवर आस्क नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग युअर प्रिपरेशन, तुझ्या प्रिपरेशनच्या दरम्यान, तयारीच्या दरम्यान, फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर? आता एक शब्द आहे त्यामध्ये स्पारिंग. The answer is the meaning is given in glossary also. Sparring. Sparring means motions of boxing during training without landing actual blows. म्हणजे तुम्हाला आता बॉक्सिंग ऍक्च्युअली खेळताना ठोसे मारले जातात, बरोबर. कुठं लागते, काय लागते बघितलं जात नाही. डोळ्याला लागतंय, तोंडाला लागतंय, इथे लागते, कसंही लागते, अंगाला देखील लागत असते, बरोबर. डोक्याला पण लागत असते, मारत असतात बघा, सगळं बेल्ट वगैरे असते, बरोबर. हेल्मेट वगैरे असतं ना, हेल्मेटवर पण मारतात ना. इथं प्रोटेक्शन, टीक प्रोटेक्शन साठी तोंडाला घातलेलं असते, बरोबर. ग्लोव्ज असतात हातामध्ये. मग हे स्पारिंग टू स्पारचा अर्थ ठोसे लागावणे. प्रॅक्टिस करण्यापूर्वी कळते ना, प्रॅक्टिस असते ना, त्यावेळेला तिला प्रॅक्टिससाठी कोण असतं? एक तर कोच असायला पाहिजे, किंवा अशी प्रॅक्टिस देणारी काही रेसलर्स असतात, म्हणजे काही बॉक्सर्स असतात प्रॅक्टिस करणारे. जसं आता बॉलिंगची प्रॅक्टिस करायची आहे किंवा बॅटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, तर पुढे कोण बॉलिंग टाकत असते सांगा बघूया? प्रॅक्टिस करताना कोण टाकत असते? बाहेरचीच लोक असतात, माहिती आहे तुम्हाला. जेव्हा एखादा बॅट्समनचा सराव चालू असतो, कळते का क्रिकेटमध्ये, तेव्हा पुढून बॉलिंग कोण टाकतंय? का ऑस्ट्रेलियातला बॉलर येतो आणि चल प्रॅक्टिस कर म्हणून टाकत असतो? नाही ना. त्यावेळेला कोण असतात? अशी बाहेरची लोक असतात जे क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतात किंवा चांगली खेळाडू असतात, ते जे अजून फर्स्ट क्लासमध्ये असतात, त्यांना प्रॅक्टिस देण्यासाठी असतात. आणि अलीकडे काय होतं, मशीनवरती बॉल टाकतात, म्हणजे तुम्हाला मशीन बॉल टाकते वेगवेगळ्या पद्धतीची, आणि त्याच्यावर ते प्रॅक्टिस, नेट प्रॅक्टिस करत असतात. तसं स्पारिंग पार्टनर त्यांचे असतात. तिथं मेल पार्टनर होता त्यांचा, म्हणजे पुरुष पार्टनर होता. त्याने काय करायचं? ऍक्च्युअली बॉक्सिंग करत असताना कोणत्या पद्धतीने ठोसा येईल कळते का? गुद्दा म्हणतात त्याला, गुद्दा. हातामध्ये ग्लोव्ज घालून कोणत्या पद्धतीने गुद्दा मारायचा, बॉक्सिंग करायचं, पंच मारायचं थोडक्यात. ते प्रॅक्टिस करतात, ते सगळे मेल होते असं विचारलंय बघा. ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स. आणि असा तुझा मेल बॉक्सर कोण फेवरेट मेल बॉक्सर होता तुला अशा प्रकारचे पंच मारणारा किंवा प्रॅक्टिस देणारा? ती काय म्हणते बघ, मेरी कोम सेज लाव्स, ती हसते. वेल आय ट्रेन्ड हार्ड इन पुणे. माझं अगदी कष्टप्रद असं ट्रेनिंग झालं ते पुण्यामध्ये झालं. अँड मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ. आणि तसे मेल बॉक्सर्स भरपूर होते. टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. जेव्हा जेव्हा मला गरज वाटत होती अशा मेल पार्टनरची,
बॉक्सरची, तेव्हा मला पुण्यामध्ये कोणीही मिळत होतं, असं एकच असा विशेष असा पर्टिक्युलर पर्सन कोणीही नव्हता. द टू नेम फेवरेट वुड बी अनफेअर. आणि एखाद्याच नाव घेणं, एखाद्या मला ज्यांच्याकडून प्रॅक्टिस चांगली मिळाली अशा व्यक्तीचं फेवरेट पार्टनरचं नाव घेणं अयोग्य होईल, अनफेअर म्हणते ते. म्हणजे एकाच नाव घेणं अयोग्य होणार नाही. दुसऱ्याला एखादं सराग येण्याची पण शक्यता आहे ना, माझं नाव घेतलं नाही त्याचंच नाव घेतलं, म्हणजे सगळेच पार्टनर चांगले होते असं सांगितलं. इंटरव्ह्यूवर यू वर कोटेड सेइंग ॲडम्स was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think doggy judging was part of the reason for your loss in the semi-finals? बघा, ज्या वेळेला सेमीफायनल्स होतं तेव्हा ॲडम्स नावाची ती जी हे होती बॉक्सर होती, ती बॉक्सर काय करत होती बघा, ती हुशार होती. अ काउंटर पंचर म्हणजे काउंटर पंच करणारी, म्हणजे काउंटर पंच आणि काउंटर पंच, व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू, पंच मारणे आणि प्रतिपंच मारणारी काउंटर पंच. लक्षात येते का? आणि व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू म्हणजे काय? व्ह्यू म्हणजे च्या बाजूने मत आणि काउंटर व्ह्यू म्हणजे च्या विरुद्ध मत. परीक्षा असाव्यात की नसाव्यात? असाव्यात तर का असाव्यात, नसाव्यात तर का नसाव्यात. फ्यू अँड काउंटर व्ह्यू कळते तुम्हाला? विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शाळेमध्ये मोबाईल देण्याची परवानगी असावी घेण्याची. फ्यू लिहा, काउंटर व्ह्यू. तसंच पंच अँड काउंटर पंच. ज्या वेळेला ॲडम्सनं काउंटर पंच केली तेव्हा तू प्रतिकार करत होतीस. अल्दो शी कॅरीड पॉवर, जरी तिच्याकडे पॉवर असली, शक्ती असली, सर्व शक्तीने ती पंच करत असली. शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल, ती एवढी टॅक्टिकल नव्हती, म्हणजे रणनीती तिच्याकडे नव्हती. कसंही मारून चालत नाही आपल्याला पंच, त्याला काहीतरी टॅक्स लागतात. कुस्तीमध्ये पण तसंच असते ना, रेसलरच्याकडं टॅक्स असतात, बरोबर का, हरवण्यासाठी. टॅक्टिसचा वापर करत नव्हती. आय वॉज स्कोरिंग, मी स्कोरिंग करत होते. बट जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स, तिचं तोंडचं वाक्य आहे ते. पण जजेस काय करत होते, माझा जरी चांगला पंच झाला, काउंटर पंच झाला, तरी पण बटन प्रेस करत, म्हणजे गुण देण्यासाठी. कळतंय का? बटन दाबून गुण देतात, लाल बल लागला की गुण काउंटर करत असतात. म्हणजे तिच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करत असताना पण, काउंटर पंच देताना पण, किंवा तुझे पंच बसताना पण, जेव्हा तू टॅक्टनं बॉक्सिंग करतो तेव्हा तुला गुण मिळत नव्हते, म्हणजे मला गुण मिळत नव्हते असं ती म्हणते पण. कळतंय का? आणि पुढं, डू यू थिंक डॉगी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन युअर लॉस इन द सेमीफायनल्स? तू सेमीफायनल्स म्हणजे जेव्हा हारलीस तेव्हा डॉगी शब्द आहे. डॉगी पक्षपात करणारे, पार्शियालिटी करणारे. डॉगी लिहून घे. पक्षपात करणारे म्हणजे काय? पार्शियालिटी करणारे. आणि हे पक्षपात करणारे च्या जजेस मुळे तू हरलीस असं तुला वाटतंय का? काय मला काय होतंय, पंच लोक, अंपायर लोक मॅच ठरवतात माझ्या तुम्हाला. क्रिकेटमध्ये पण सर्रास पाहायला मिळते. एकदा निर्णय झाला की संपलं, ते उलट आता डीआरएस आले म्हणून ठीक आहे, बरोबर ना, क्रिकेटमध्ये वगैरे डीआरएस आले ना म्हणून ठीक आहे. पण काय वेळेला आता तिथं आपल्या स्पर्धा असताना पण जरा थोडस जर पंच इकडे तिकडे आउट आणि नॉट आउट दिलं तरी पण बऱ्याचपैकी विजयावरती काय होतं, पराभवावरती आणि विजयावरती फरक पडतो का नाही. अशा पद्धतीनं पक्षपाती करणारे पंच होते, त्याच्यामुळे तो हरलीस का असं विचारलंय. मेरी कॉम सेज. आपण लास्ट क्वेश्चन बघतोय आणि थांबतो या ठिकाणी. यस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. काही डिसिजन्स कसे होते, अनफॉर्च्युनेट होते. अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि त्याचा फायदा मला होत नव्हता. म्हणजेच ती ॲडम्स होती, तिला फायदा होत होता, पण मी चांगला पंच मारून देखील काय होत होतं, मला गुण मिळत नव्हते. त्याचा नक्कीच दुर्दैवी असं मला तोटा झाला असं ती म्हणते. ओके, वी विल सी नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट पिरियड, नेक्स्ट व्हिडिओ.